नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. म्हणजे लाडक्या बहिणींचा मे महिना संपला आहे, तरी लाडक्या बहिणीच्या खात्यात ₹1500 आलेले नाही आहेत. तर ते ₹1500 कधी येणार याबद्दलचीच अपडेट आपल्याला आता समोर आलेली आहे आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, बघूया काय काय आहे ती माहिती. राज्यातील पात्र महिलांच्या खात्यावर मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींच्या नजरा खिळल्या आहेत. म्हणजे मे महिना संपल्यानंतरही अद्याप सरकारकडून ₹1500 हप्त्याबाबत कोणतेही अपडेट समोर आले नाही. 30 एप्रिल रोजी KYCची मुदत संपली. त्यानंतर मे महिन्याच्या हप्त्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो. मे महिना संपलेला आहे, तरी मे महिन्याचे पैसे अजूनसुद्धा आलेले नाही आहेत आणि 30 एप्रिल ही KYCची मुदतसुद्धा संपलेली आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना मे महिन्यात मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची ₹3000 रक्कम एकाच वेळी खात्यात जमा झाली होती. 13 मे पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹3000 जमा झाले होते. आता मे महिना संपून जून महिना सुरू झाला आहे, पण याबाबत सरकारकडून कोणतीही अपडेट आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. मित्रांनो, मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यामध्ये मे महिन्याचे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ₹1500 कधी जमा होईल याबाबत निर्णय होणार आहे. मित्रांनो, लाडक्या बहिणींना जून 10 ते 15 या दरम्यान मे महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक महिन्याला 10 तारखेपर्यंत लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात येते, असा GR सरकारकडून काढण्यात आला होता. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मे महिन्याच्या हप्त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मित्रांनो, तर लाडक्या बहिणींना मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत निर्णय होणार आहे. जर मंगळवारी निर्णय झाला तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून 10 ते 15 या तारखेच्या दरम्यानमध्ये ₹1500 जमा होऊ शकतात. तसेच मित्रांनो, काही लाडक्या बहिणींना ₹500 मिळणार आहे. आता सर्वजण हा प्रश्न विचारणार आहे की लाडक्या बहिणींना तर ₹1500 मिळतात, तर ₹500 कसे मिळणार? तर मित्रांनो, आपण समोर बघूया ती माहिती. ₹500 लाडक्या बहिणींना कसे मिळणार ती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना आपल्याला माहीत आहे की ₹1500 आर्थिक मदत दिली जाते. पण नमो शेतकरी महासन्मान निधी आणि PM किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा केवळ ₹500 दिले जातात. कारण एकाच वेळी 2 योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे या महिलांना प्रत्येक महिन्याला फक्त ₹500 लाभ दिला जातो. मित्रांनो, काही महिला ही नमो शेतकरी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना या दोघांचे लाभ घेत आहेत. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे तर त्यांना पूर्ण पैसे मिळतात, परंतु लाडक्या बहिणींचे त्यांना ₹500 दिले जात आहे. कारण की राज्य सरकारचे फक्त एकाच योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो, 2 योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. मित्रांनो, 80 लाख लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरल्या आहेत. KYC नंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे यावर होणारा खर्च देखील कमी होणार आहे. पात्र महिलांना दरमहा ₹1500 दिले जातात. KYC नंतर राज्यातील पात्र महिलांची संख्या 1,66,00,000 इतकी झाली आहे. तर तब्बल 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरल्या असून त्यांच्या ₹1500 लाभ बंद झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारची माहिती मी तुमच्यासाठी आणत राहील. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.